नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण दोन प्रकारचे मुखवास बघणार आहोत। विना सुपारी सुपारी आणि मिश्र बीज मुखवास। अतिशय हेल्दी आणि आरोग्यपूर्ण मुखवास आहेत हे दोन्ही मुखवास जर घरात असतील तर पोट जेवणानंतर सुद्धा आनंदी आणि उत्साही राहणार आहे। बघा, कुरकुरीत आणि सुंदर भाजल्या गेलेल्या आहेत या बिया। पहिल्यांदा आपण विना सुपारी सुपारी बनवत आहोत। त्यासाठी 15 ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे आणि 15 ग्रॅमच धणा डाळ आहे। तुम्हाला अगदी करेक्ट प्रमाण सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। अतिशय सुंदर जी ब्रँडेड सुपारी आपण खातो विकतची, अगदी तशी झालेली आहे ही विना सुपारी। नक्की बनवून ठेवा जेवणानंतर, त्यामुळे पोट हलकं फुलकं राहतं आणि आपलं तब्येतसुद्धा चांगली राहते। मंद गॅसवर बडीशेप कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे, पण करपू देऊ नका। व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवरच बडीशेप व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। बडीशेप भाजत आल्यानंतर त्यामध्येच धणा डाळ टाकायची आहे। आता ही धणा डाळ भाजलेलीच असते, फक्त आपल्याला मॉइश्चर काढून टाकण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी ती आपण भाजायला घेतलेली आहे। धणा डाळ सुद्धा 15 ग्रॅमच घेतलेली आहे। हे दोन्ही जिन्नस 15 ग्रॅमच आहेत। मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घेतलंय। असं थोडंसं चुरडून बघायचं, कुरकुरीत लागतंय असं कळलं की ते आपण ताटात पसरवून ठेवायचे थंड करण्यासाठी। दोन 3 मिनिटं लागलेली आहेत मला हे भाजून घ्यायला। बडीशेप चटचटायला लागली की काढून घ्यायचे। काढून घेतले मी आणि ताटात थंड करायला ठेवले। थंड होऊ द्यायचं व्यवस्थित, कारण आपण त्याला खडीसाखर टाकायची आहे त्यामध्ये। अशीच खडीसाखर घ्या, मोठी खड्याची, ही हेल्दी असते जास्त। थोडे छोटे क्रिस्टल मिळाले तरी चालतील, पण ही खडीसाखर जास्त हेल्दी असते आरोग्याच्या दृष्टीनं। तर ती आता कुटून घेऊया, म्हणजे मिक्सरचं पातं आपलं खराब होणार नाही। मस्त होते बघा ही विना सुपारी, नक्की ट्राय करा ही रेसिपी। आता बडीशेपेत मी 4-5 लवंगा टाकून घेतलेल्या आहेत। नुकतीच मी वेलची पावडर केली होती मिक्सरच्या भांड्यात, तेच भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये पहिल्यांदा ही कुटलेली खडीसाखर टाकली आहे। आता हे भाजून घेतलेली बडीशेप, धणा डाळ आणि या 4-5 लवंगा टाकायचे आहेत। लवंगा काही भाजून घेतलेल्या नाही आहेत, हे जिन्नस दोन्ही गरम होते त्यावरच टाकून घेतलं आहे। आता थोडंसं 2 चिमूट काळं मीठ टाकायचं आहे, मस्त टेस्ट येते त्यामुळं। आणि त्यानंतर वेलची पावडर अर्धा चमचा आहे। आता ही आहे ज्येष्ठ मध पावडर, 20 ग्रॅम आहे साधारण, आणि खडीसाखरसुद्धा आपली 20 ग्रॅम होती। अगदी परफेक्ट रेशो आहे। या रेशोमध्ये तुम्ही ही विना सुपारी बनवून बघा, अतिशय सुंदर टेस्ट येते। बचत गटाचं जर काम करत असाल, छोटे मोठे बिझनेसचं, तर त्यासाठी ही सुपारी बनवून ठेवा। खूप उत्तम फायदा देणारी बडीशेप आहे ही, मुखवास आहे हा। बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर झालाय मुखवास। नक्की ट्राय करा ही रेसिपी। आता आपल्याला मिश्र बीज मुखवास बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी कढई पुन्हा तापत ठेवूया। आणि या आहेत मिश्र बिया। यामध्ये भोपळ्याच्या बिया आहेत, सनफ्लॉवर सीड्स आहेत, मगज आहेत, त्यानंतर थोडेसे मनुकेसुद्धा आहेत, बेदाणे आहेत आणि थोडीशी गोडांबी आहे। मुलं खात नाहीत, त्यासाठी मी हे सगळं एकत्र मिक्स करून ठेवलं होतं। हे सगळा कच्चा स्वाद असतो, त्यामुळं खायला टाळाटाळ करतात मुलं। त्यासाठी आता आपण हे थोडंसं टेस्टी बनवूया। त्यासाठी मंद गॅसवर या सगळ्या बिया आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत, पण करपवायच्या नाहीत। थोड्याशा चटचटेपर्यंत आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। या बियासुद्धा खाणं खूप गरजेचं आहे मुलांना आजकाल। PCOS किंवा PCODचे प्रॉब्लेम असतील तरुण मुलींना, किंवा मेनोपॉजचे आपले काही प्रॉब्लेम असतील, तर त्यामध्ये ह्या बिया खूप उपयोगी ठरतात। कारण यामध्ये मॅग्नेशियम आणि लोह खूप मोठ्या प्रमाणात मिळतं।
मुलांच्या उंचीच्या वाढीच्या वयात जर या बिया आपण रोजच्या खाण्यात ठेवल्या तर त्यांना उंचीचा कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. त्यासाठी या बिया दिल्या पाहिजेत रोज. भोपळ्याच्या बिया खूप हेल्दी असतात. सहसा आपण या बिया खाण्यात येत नाहीत, पण अशा पद्धतीनं जर मुलांच्या खाण्यात तुम्ही ठेवल्या तर मुलं आनंदाने खातील. तर नक्की बनवा ही रेसिपी. जेवणानंतर किंवा अगदी आदल्यामधल्या वेळेला सुद्धा बिया खाल्ल्या तर चालतात. कुरकुरीत होईपर्यंत बिया भाजून घ्यायचे. असेच जर आपण बियांचे पॅक फोडून ठेवले तर त्याला बुरशी लागते किंवा मग त्या कुबट वास येण्याची शक्यता असते. त्यासाठी या मिश्र बियांचा असा मुखवास बनवून ठेवा, म्हणजे तो खूप दिवस टिकतो आणि खायला अतिशय टेस्टी लागतो. त्यासाठी अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे मी. ज्या प्रमाणात बिया असतील त्या प्रमाणात तुम्ही हे हळद आणि मीठ घेऊ शकता. त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिश्रण करून घ्या. हे कढईचा गॅस मी अगदी मंद ठेवलेला आहे. मोठ्या गॅसवर भाजायच्या नाही आहे. आता हे हळद मिठाचं मिश्रण या बियांमध्ये मिक्स करायचं आहे. आता बघा बिया जड लागायला लागल्या, कारण आपण पाणी टाकलं यामध्ये. आता त्या पुन्हा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे न थांबता असंच भाजत राहायचं आहे. आता या स्टेजला जर तुम्ही गॅस बंद केला तर त्या खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी पुन्हा या बिया आपल्याला कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत. न थांबता गॅस असाच तुम्ही सुरू ठेवा आणि चमचा अगदी न थांबता असाच ढवळत राहा. सतत परतत राहायचं आहे, त्यामुळं बिया करपणार नाहीत. आता बघा पाणी सुकायला सुरुवात झाली आहे हळद मिठाचं, पण अजून बिया जड लागत आहेत चमच्याला. त्या अगदी हलक्या आणि कुरकुरीत लागायला पाहिजेत, तोपर्यंत आपल्याला हे असंच भाजत राहायचं आहे. मुलांच्या खाण्यात या बिया जरूर ठेवा. कसलेच प्रॉब्लेम त्यामुळं होणार नाहीत. चवीसाठी मी थोडेसे मनुके घातलेले आहेत. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवरच्या सगळ्याच रेसिपी छान आहेत, एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी लाईक करा आणि शेजारचं हाईप बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी बनली. जवळजवळ 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता पाणी सुकायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याशा हलक्या लागत आहेत बिया, पण अजून भाजल्या गेलेल्या नाही आहेत त्या. अजून थोडा वेळ भाजत राहूया. नक्की रेसिपी शेअर करा. खूप सुंदर रेसिपीज आहेत या दोन्ही. मध्ये मध्ये थोडा वेळ असंच कढईत पसरून ठेवा, म्हणजे त्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि बिया कुरकुरीत होतील. तयार झालेले आहेत आपल्याला दोन्ही मुखवास तयार आहेत. आता आपण काढून घेऊया. बघा खूप छान दिसत आहे आणि अतिशय कुरकुरीत आणि सुंदर झालेले आहेत मुखवास. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये नक्की कळवा कशी बनली. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.